तर चला आता अपेक्षाच्या शाळेत जाऊन येते मी. घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. चला जाऊया. हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता सकाळचं आवरून ना मी स्वयंपाक करायला घेतलेला होता. तर स्वयंपाकामध्ये इथे मी फरस बीन्सची भाजी केलेली होती. आलू वगैरे टाकलेले होते त्याच्यामध्ये आणि त्यानंतर चपात्या करायच्या होत्या म्हणून कणिक मळायला घेतलेली होती. आणि आता थोडंसं लवकरच करायला घेतलेलं आहे कारण मला अपेक्षाच्या शाळेतही जायचं आहे. कारण आज तिच्या शाळेमध्ये ना एक्झिबिशन आहे, जे तिने प्रोजेक्ट केलं होतं ना मागे, तर त्याचंच. तर तेच सगळं बघायला जायचं आहे म्हणून थोडंसं लवकरच आवरून घेतलेलं होतं. तसं तर जायचं अजिबात मन नाही होत आहे कारण आज जरा बरंच नाही वाटतं आहे मला. मात्र मुलांनी एवढ्या ह्याच्याने केलं की त्यांनाही वाटतं की आपण पाहायला जायला हवं आणि आपल्यालाही असं वाटतं की मुलांनी ते इतकं बनवलेलं आहे तर आपणही त्यांचं कौतुक करण्यासाठी जायला हवं, ते बघायला हवं. म्हणून म्हटलं जाऊन येते मी. तर सकाळी यांनी काही भाजीचं आणलेलं होतं, तर त्या सगळ्या भाज्या म्हटलं आधी धुवून ठेवून देते, म्हणजे वाळल्या की मग त्या फ्रीजमध्ये ठेवायलाही बऱ्या पडतात. म्हणून सगळ्या भाज्या धुवायला घेतल्या. आणि पालेभाज्यांमध्ये त्यांनी ही पालक आणलेली होती. तर ती मी पेपरवर अशी टाकून ठेवलेली होती, मोकळी करून ठेवलेली होती आणि त्यातली जी खराब पालक होती ती बाजूला काढून घेतली. पेपरवर अशी टाकून ठेवली ना तर त्यामध्ये जे काही पाणी वगैरे ओलसरपणा असतो ना, तो सगळा पेपर सोक करून घेतो आणि तशा भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या की थोड्या जास्त दिवस राहतात. तर चला आता अपेक्षाच्या शाळेत जाऊन येते मी. घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. चला जाऊया. तर अपेक्षाच्या शाळेत आलेली होती मी आणि हे होतं त्यांनी बनवलेलं सगळं प्रोजेक्ट, जे की मी तुम्हाला जेव्हा ते बनवत होती तेव्हाही दाखवलेलं होतं. आणि असं काहीचं त्यांचं प्रोजेक्ट झालेलं होतं आणि जे प्रोजेक्टबद्दलची सगळी माहिती त्या देत होत्या. मात्र आजूबाजूला खूप जास्त आवाज होता मुलांचा, त्यामुळे तो आवाज मी सगळा बंद केलेला आहे इथे. आणि ती सगळी जे काही बनवलेलं आहे त्यांनी प्रोजेक्टमध्ये, तर त्याची माहिती त्या दोघीही देत होत्या. ती अपेक्षाची फ्रेंड संबोधी, हिलाही तुम्ही बघितलेलं आहे याआधी माझ्या व्लॉगमध्ये. तर छान असा प्रोजेक्ट बनवलेला होता त्यांनी आणि बाकीच्या मुलांनी देखील खूप छान छान असे इथे प्रोजेक्ट बनवले होते. तर मग आम्ही सगळा त्यांचा आणि बाकीच्या मुलांचाही प्रोजेक्ट वगैरे बघितला आणि कौतुक वाटतं मुलांचं आपल्याला. सगळ्याच पॅरेंट्सला असं काही मुलं वगैरे करतात, तर छान छान प्रोजेक्ट्स बनवलेले होते तिथे मुलांनी. आणि मग मुलांनी बनवलेले काही हँडमेड वस्तू होत्या, त्याचं त्यांनी एक्झिबिशन इथे ठेवलेलं होतं. तर या सगळे स्टुडंटनीच बनवलेले आहे सगळे हँडमेड वस्तू. खूप छान छान अशा सगळे बनवलेले होते. वॉलपीस, पेन स्टँड वगैरे भरपूरशा गोष्टी होत्या, वॉल डेकोर वगैरे. तर इथे जे कासव ठेवलेले दिसत आहे ना, तर याच्यामध्ये अपेक्षाने बनवलेला कासव आहे ठेवलेला. परत जे मागे तुम्हाला सगळे दिवा ठेवायचे स्टँड दिसत आहे ना, तर एक ब्ल्यू आणि रेडमध्ये जे बनवलेलं आहे तर ते अपेक्षानेच बनवलेलं आहे. तर सगळ्या स्टुडंटनी खूप छान छान असे सगळे वॉल डेकोर आणि या सगळ्या हँडमेड वस्तू खूप सुंदर बनवलेल्या होत्या. तर तुम्हाला कशा वाटल्या सगळ्या या वॉल डेकोर आणि सगळ्या वस्तू, नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करत चला. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आत्ताच आली मी. तर आज अजिबात म्हणजे बरंच नाही वाटत आहे, माहीत नाही का बरं. तर घरातलं तर सगळं झालेलं आहे. आता आता गोळी घेते आणि थोडा वेळ आराम करते मी. काल अपेक्षाला नव्हतं बरं वाटत आणि आज मला बरं नाही वाटत आहे. आज तिचं एक्झिबिशन होतं, तर मला असंच वाटत होतं की काल तिला बरं नाही आहे. माहिती नाही ती आज जाते की नाही, म्हणजे पोट वगैरे दुखत होतं तिचं. मग दुपारी नॉर्मल झाली होती म्हणा, ती ठीक वाटत होतं तिने आराम केल्यानंतर. तर चला आता माझंही सगळं आवरून झालेलं आहे. तर मी जरा आता थोडा वेळ आराम करते कारण माहीत नाही अजिबात आता काहीच करण्याची इच्छा नाही होऊन राहिलेली आहे माझी.
तर शाळेतनं आल्यानंतर मग जरा वेळ मी आराम केला आणि त्यानंतर वरण भाताचा कुकर राहिलेला होता लावायचा. तर मग उठून मी कुकर लावून घेतला आणि मग जे डाळ धुतलेलं पाणी होतं ना, तर चला हे पाणी ना झाडांना टाकून देते मी. डाळीचं पाणी छान असं पौष्टिक राहतं, जे झाडांसाठी चांगलं असतं. आणि दुपारी हे अपेक्षाला घेऊन आले तेव्हा पेरू आणले होते त्यांनी. तर म्हणून ना पेरू खाल्ला मी, कारण सकाळपासून आता काहीच खाल्लेलं नव्हतं. सकाळी फक्त चहा घेतलेला होता आणि त्याच्यावरच होती मी, कारण अजिबात म्हणजे काहीच खायची इच्छाच नव्हती होत मला. अजिबात म्हणजे जेवावंसंच नव्हतं वाटत. म्हणून जेवण वगैरे काहीच नव्हतं केलं सकाळपासून, नाश्ता वगैरे काहीच नाही. म्हणून आता त्यांनी ना पेरू आणले होते म्हणून थोडे पेरू खाल्ले मी. आणि इकडे अपेक्षा जरा अपसेट होती आल्यानंतर, कारण तिने जो प्रोजेक्ट नेलेला होता ना बनवून, तर त्याच्यामध्ये ज्या कार ठेवलेल्या होत्या तिने, तर त्या कारनं कोणीतरी घेऊन घेतलेल्या होत्या आणि तिला माहीतच नव्हतं की त्या कोणी घेतलेल्या आहे आणि त्या कार सक्षमच्या होत्या. तर म्हणून जरा ती ना अपसेट होती की माझ्या कार माहीत नाही मम्मी कोण घेऊन घेतल्या म्हणून. आणि अपेक्षा आल्यानंतर मग परत मी आराम करत होती बराच वेळ. आणि सायंकाळची मग जी काही झाडझूड वगैरे आहे ती अपेक्षानेच सगळी केलेली होती. पोर्चमधली परत घरातली सगळी झाडझूड वगैरे ना तिनेच केलेली होती. त्यानंतर कपडे वगैरे सायंकाळचे जे काही आपले कामं असतात, कपडे घडी करणं वगैरे, ते सगळं तिनेच केलेलं होतं. कारण अजिबात म्हणजे काहीच करायची इच्छा होतच नव्हती माझी आज. आणि सक्षम घरी नव्हता, तोही ऑफिसला गेलेला होता. कारण आज ऑफिसमध्ये बहुतेक कोणीतरी आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे थोडा वर्कलोड वाढलेला होता. तर अधूनमधून मग हे बोलवत असतात त्याला ऑफिसमध्ये, कधी गरज वाटली ते, आणि त्याला वेळ असला की मग जातो तो. म्हणून तो ऑफिसमध्ये गेलेला होता. आणि नंतर मग आता ना आलेला होता तो थोड्या वेळाने, कारण मग अपेक्षाला क्लासला सोडून द्यायचं होतं त्याला. तर अपेक्षाने सगळे कपडे वगैरे घडी करून घेतले. आणि सक्षमनी पण आल्यानंतर ना थोडं झाडांना वगैरे पाणी टाकून दिलेलं होतं, कारण आज सकाळी अपेक्षाच्या शाळेतही जायचं होतं आणि बरं पण वाटत नव्हतं. त्यामुळे लवकर लवकर सगळे कामं करून मी गेलेली होती. त्याच्यामुळे पाणी राहिलेलं होतं टाकायचं. तर मग त्याने टाकलं आणि आता अपेक्षाचा क्लासचा वेळ झालेला होता. तर मग सक्षमने तिला ना क्लासला सोडून दिलं. तर चला आता अपेक्षा गेली, मीही उठली. आता जे काही काम आहे ते बघते आता मी. तसं तर अजिबात इच्छा होऊन राहिलेली नाही आहे, पण आता जे आहे ते करावंच लागेल. चला आधी थोडं फ्रेश होते, चेहऱ्यावर पाणी घेते, त्याच्यानंतर कामाला लागते. तर असं सायंकाळचं इतक्या वेळपर्यंत लेटून वगैरे राहणं अजिबात आवडत नाही मला. पण आता पर्यायच नव्हता, बरंच नव्हतं वाटत अजिबात. तर काय करणार आहे, म्हणून लेटूनच होती मी. तर आता जी काही पुढची कामं आहेत ती सगळी करून घेते. तर चला, मुलांची आज बरीच मदत झालेली आहे मला. तर उठल्यानंतर सगळं ना बेडरूममधलं थोडा जे काही आवरायचं होतं ते सगळं आवरून घेतलं. बेड वगैरे व्यवस्थित केला, कारण सायंकाळ झालेली होती आता. तर अजिबात ते घरामध्ये तसं चांगलं वाटत नाही, म्हणून सगळं ना आवरून घेतलं मी बेड वगैरे. आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली मी. तर चला आता फ्रेश होऊन मी किचनमध्ये आलेली होती. आणि किचनमध्ये बेसिंकमध्ये ना भरपूर भांडे जमा झालेले होते आता दिवसभराचे, कारण घासण्यातच नव्हते आलेले. नाही तर वेळच्या वेळी घासून घेतले की इतके जमाच होत नाही भांडे. मात्र आज जसं की अजिबात इच्छा होत नव्हती कामाची, त्याच्यामुळे ना दिवसभराचे सगळे भांडे पडलेले होते सिंकमध्ये. तर तेच सगळे आता घासायला घेतले, कारण आता सायंकाळची वेळ झाली, अजिबात चांगलं वाटत नाही ते ओट्यावर सगळं तसं. आणि स्वयंपाक करायचा होता, मात्र त्याआधी म्हटलं सगळे भांडे वगैरे घासून घेते, ओटा स्वच्छ करते आणि नंतरच मग काय करायचं आहे ते बघते. म्हणून मग आधी ना सगळे भांडे घासायला घेतले.
आणि भांडे घासत होती त्यावेळी हे देखील ऑफिसमधनं आले आणि ते मग म्हणाले की आज राहू दे तू, मी खिचडी बनवतो म्हणून मग त्यांनी ना खिचडी बनवायला घेतलेली होती आणि मसाला खिचडी बनवत होते ते. तर ते म्हणाले की तू असू दे, मी करून घेतो. म्हणून मग ज्या काही भाज्या थोड्याफार यांनी आणलेल्या होत्या, तर काही सकाळी धुवून ठेवलेल्या होत्या, मात्र पालेभाज्या होत्या, लाल भाजी वगैरे आणलेली, तर तीच मग मी तोडायला घेतलेली होती. कारण या भाज्या मग राहत नाही, खराब होऊन जातात. कारण पालेभाज्या या वेळच्या वेळीच तोडून घ्याव्या लागतात. आणि तेवढ्यातच मग अपेक्षालाही सक्षम घेऊन आलेला होता तिच्या क्लासवरनं. आणि यांनी देखील खिचडीला फोडणी वगैरे दिली आणि मग थोडी जी काही भाजी वगैरे तोडायची होती, तर मी भाजी तोडत होते आणि काही शेंगा वगैरे होत्या सोलायच्या. तर आता बराच वेळ जातो या सगळ्या कामामध्ये, म्हणून मग तेही थोडेसे मदत करू लागले मला. आणि तिकडे मग खिचडी वगैरे पण झालेली होती. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी ना जेवणं वगैरे केलीत. तर चला, असा होता माझा आजचा ब्लॉग. आणि आज घरच्यांची बरीच मदत झालेली होती मला सगळ्या कामांमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.